मित्रांनो, जय श्री महाकाल। तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की छान आहेत आणि कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात हे सुद्धा लिहा। तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागर चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचे मुहूर्त। 3.5 मुहूर्तापैकी असे हे एक मुहूर्त हे खूप शुभ मुहूर्त असतं। सोने, नाणे, चांदी वगैरे, गाडी, घोडी, वास्तुपूजा, गृहप्रवेश वगैरे या सर्व कामांसाठी 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचं हे मुहूर्तसुद्धा एक मुहूर्त असतं। तर या दिवशी आपण जे काही काम केले तर ते अत्यंत फलदायी राहतात। तर गुढीपाडवा हा दिवस म्हणजेच माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांच्या समर्पित हा दिवस असतो। तर या दिवशी थोडे का असे ना, 1 मिली 2 मिली सोनं तर खूप महाग झालेले आहे आता, तर थोडेसे तरी सोने आणून तुम्ही सोने घ्या। जर आपण अशा शुभ मुहूर्तांवर जर सोने घेतले ना तर आपली सोन्याची वस्तू मोडण्याची वेळ येत नाही, त्या सोन्याला खूप बरकती राहते। जर आपण सोने नाही घेऊ शकले तर थोडेसे चांदीचा तुकडा घेऊन घ्यायचा। चांदी थोडं स्वस्त आहे तर त्या चांदीचा तुकडा पण घेतला आपण या दिवशी तर शुक्र ग्रह आपला मजबूत असतो। चांदी हा ग्रह म्हणजे चांदी जो राहतो तो शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी राहतो। जर या दिवशी चांदी पण आपण खरेदी केले, त्याची पूजा अर्चना केली आणि जर श्री सुक्त त्या चांदीच्या तुकड्यावर आपण जाप केलं, त्या दिवशी आपण निंबाचे पत्ते त्या चांदीच्या तुकड्यावर अर्पण केले आणि मग दुसऱ्या दिवशी आपण लॉकरमध्ये तो चांदीचा तुकडा पण आपण स्थापित केला तरी सुद्धा आपल्या घरी बरकतीच राहते। आणि कुबेर देवताचं कुठल्याही कामाला जर गेले तर कुबेर देवताचं नाव घेऊन निघा, म्हणजे बरकतीच राहते की हे कुबेर देवता माझ्याजवळ एवढेच पैसे आहे आणि या पैशांमध्ये मला एवढ्या वस्तू पण घ्यायच्या। अशी आपली जसं आपण एकमेकांशी बोलतो तसं त्या देवांना पण बोलायचं। इष्ट देवता जे असतील नाही तर तुमचे, त्यांना सुद्धा आपल्या मनातली गोष्ट सांगितली तरी पण आपण जी वस्तू घ्यायला जातो ना तर त्याच्यातून पैसे नक्कीच वापस येतात, एवढी 100% गॅरंटी आहे। काही ना काही बरकती तरी वापस येईल, पण खाली पाकिट कधीच वापस येणार नाही। तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर आता आपण या गुढीपाडव्याचे शुभ मुहूर्त काय आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत। तर गुढीपाडव्याचं शुभ मुहूर्त 8 एप्रिल रात्री 11:50 सुरू होणार आहे, तर 9 एप्रिल रात्री 8:30 समाप्ती आहे। हे जे गुढीपाडव्याचे शुभ मुहूर्त आहे तर हे 8 एप्रिललाच रात्री म्हणजेच सोमवारी रात्री 11 वाजता सुरू होणार आहे। 11:50 सुरू होणार आहे आणि समाप्ती 9 एप्रिलला रात्री 8:30 समाप्ती आहे। तर या गुढीपाडव्याची सुद्धा एक अशी कथा आहे। हे शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितलं की हे गुढीपाडव्याचं शुभ मुहूर्त काय आहे तर ते मी तुम्हाला सांगितलं। याची एक छोटीशी कथा सुद्धा आहे। ज्या वेळेस त्रेतायुगमध्ये रामजींनी ज्यावेळेस जन्म घेतलेला होता आणि ज्या वेळेस रावणाने सीताचं अपहरण केलं होतं, सीता मातेचं अपहरण केलं होतं, त्यावेळेस रामजीची भेट सुग्रीवशी झालेली होती। रामाची जी भेट आहे ते दक्षिण दिशेकडे सुग्रीवशी झाली होती आणि त्यावेळेस दक्षिण दिशेमध्येच म्हणजे दक्षिण भारतामध्ये राजा बालीचे शासन चालू होते। संपूर्ण राजा बाली जे सांगेल ते संपूर्ण त्यांना ते सर्वांना ऐकायचे होते। तर ज्या वेळेस रामाची भेट झाली, रामजीची ज्या वेळेस सुग्रीवशी भेट झाली दक्षिण दिशेकडे, ज्या वेळेस माता सीतेला बघायला गेले, ते शोधायला गेले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रावण सीता मातेचे अपहरण करून गेले आणि आम्ही इथेच एका वृक्षाखाली होते। ज्यावेळेस सीता मातेने त्यांचे संपूर्ण अलंकार काढले, गळ्यातल्या माळा, फुला, बांगड्या संपूर्ण अलंकार काढून घेतले आणि पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून वरून ज्यावेळेस ते विमान जात होते आकाशातून, रावण ज्यावेळेस माता सीताला अपहरण करून घेऊन जात होते, त्यावेळेस माता सीताने आपले अलंकार पटापट काढून त्याची पोटली बांधली आणि ती पोटली बांधून वरूनच त्या विमानामधून अशी टाकून दिली। जसेच ती पोटली खाली टाकली त्यांनी, त्यावेळेस तेथे
सुग्रीव वगैरे त्यांचे मित्र वगैरे संपूर्ण तिथेच होते। मग त्यांनी वर आकाशाकडे बघितले आणि मग त्यांनी सांगितले की रावण जे आहे तर रावणाने कोणाचा तरी स्त्रीचा त्यांना माहिती नाही की माता सीताचेच अपहरण झाले आहे असे त्यांना माहिती नव्हते। पण ज्या वेळेस त्यांना ते अलंकार सापडले तेव्हा त्यांना समजले की माता सीताचे अपहरण झाले आहे आणि मग त्यांनी ते संपूर्ण अलंकार माता सीताचे सांभाळून ठेवले। जी पण लेडीज असेल त्यांना असं माहिती नाही माता सीताच होती, पण मग त्यांनी ते अलंकार संपूर्ण सांभाळून ठेवले। आणि ज्या वेळेस रामजीशी त्यांची भेट झाली दक्षिण दिशेकडे माता सीतेला जेव्हा ते बघायला आले शोधायला आले त्यावेळेस त्यांची सुग्रीवशी भेट झाली। त्यावेळेस त्यांनी माता सीताचे संपूर्ण अलंकार काढून दाखवले, आम्ही व्यवस्थित ठेवले आणि सांगितले की हेच तर नाही ते अलंकार तुम्ही ज्या सांगताय की माझ्या सीतेला कोणीतरी अपहरण करून घेऊन गेलं आहे। तर मग त्यावेळेस संपूर्ण ते अलंकार दाखवले आणि सुग्रीवने सुद्धा सांगितलं की राजा बालीचे शासन चालू आहे तर राजा बाली आमचे काहीच चालू देत नाही। त्यावेळेस रामाने असा मनात म्हणजे एक संकल्प घेतला की राजा बालीचे म्हणजे वध करावे आणि यांना संपूर्ण या ज्या मंडळी आहे सुग्रीवची यांची जे मित्रमंडळी आहे त्यांना मुक्त करावे। तर या दिवशीच रामाने सुद्धा राजा बालीचा वध केला होता। चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेलाच राजा बालीचा वध केला आणि त्या दिवशीच गुढीपाडवा असं दक्षिण दिशेकडे सुद्धा मनवतात। तर अशी छोटीशी कथा रामजीची सुद्धा आहे ह्या गुढीपाडव्याच्या मागे, म्हणून राजा बालीचा वध झाला त्या दिवसापासून दक्षिण दिशेकडे म्हणजे दक्षिण भारताकडेच या दिवशी सुद्धा गुढीपाडवा सण हा उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा करतात। गुढी उभारतात, गुढीला पताका लावतात, आमचे पत्ते नीमचे पत्ते लावतात आणि गुढीवर वरून पिवळे रेशमी खाली ज्या बांबूला आहे तर त्या काठीला आहे तर पिवळे वस्त्र घालतात, पूर्ण वस्त्र घालून त्याला लपटून देतात आणि वरून सुद्धा वस्त्र घालतात। जो एक तांब्या आहे कलश आहे त्या कलशवर स्वस्तिक स्त्री 5 हळदी कुंकुवाचे बोट असे रेखून तो कलश सुद्धा उलटा टाकतात, त्याच्यामध्ये बांबूमध्ये आणि नीमचे पत्ते आहेत ते ठेवतात आणि मग जे साखरेचा आपण हार कंगन असे म्हणतो तो सुद्धा त्या गुढीला लावतात आणि मग आपण गोडधोड जेवणमध्ये नैवेद्य बनवतो या दिवशी। आणि मग गुढी ज्या वेळेस 12 वाजले 1 वाजले की 12-1 वाजता जसं ज्यांचा स्वयंपाक होऊन जातो 12 वाजेनंतर त्यावेळेस त्या गुढीला नैवेद्य देतात पुरण वरणाचं गोडधोड आणि ते नीमचे पत्ते आहेत ते आपल्या लॉकरमध्ये ठेवतात याच दिवशी। तर हे लॉकरमध्ये जे नीमचे पत्ते आपण गुढीला लावलेले असतात तेच पत्ते आपल्याला लॉकरमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे आपल्या घरात बरकती आणि धनधान्याची बरकती राहील। या दिवशी जास्त काही असे उपाय वगैरे करायचे नाही, आपली श्रद्धा आणि विश्वासाने थोडेसेच करायचे म्हणजे आपले मन सुद्धा शांत राहते। आपण खूप काही ऐकतो की हे उपाय करायचा का तो उपाय करायचा का, आपलं मन जे सांगतो तोच उपाय करायचा असे काही नाही। या दिवशी तुम्ही नुसते महालक्ष्मी अष्टकमचे बी श्रवण करून घेतले तरी सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते। हा दिवस रामजीच्या म्हणजे त्रेतायुगमध्ये रामजीचा अवतार झालेला होता त्यावेळेस तर रामाच्या नावाचे तुम्ही 108 वेळा सुद्धा जय श्रीराम सुद्धा जप केला तरी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। ज्या घरात विष्णू भगवानांची ज्या घरात रामजीच्या माळाचे जप होते, कृष्ण राम यांच्या नावाचे जप होतात, ओम नमः शिवाय या मंत्राचे जप होतात, ओम एम एम क्लीम चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप होतो, त्या घरात कधीच धनधान्याची कमी होत नाही आणि बरकतीच राहते। आणि त्या दिवशी आपली नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते। तर या दिवसापासून नवरात्रीचा आपण 9 दिवसपर्यंत कलश स्थापना करतो। पंचमीला कन्याकुमारिकांना जेवण घालतो, त्यांना चुनरी वगैरे त्यांना चना पुरी हलव्याचे पंचमीच्या दिवशी कन्याकुमारिकांना जर भवानी आपण बसवली तरी पण आपल्या घरी 9 देवी आपल्या घरात येतात, म्हणून 9 कन्याकुमारिकांना जेवण नक्की घालायचे। जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल, मासिक पिरियड आलेला असेल आणि तुम्ही या पंचमीला जर नाही घालू शकला तर तुम्ही जर चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून पौर्णिमा तिथीपर्यंत तुम्ही केव्हाही 9 कन्यांना जेवण घालू शकतात। हे 15 दिवस अत्यंत शुभच राहतात, हे 15 दिवस संपूर्ण नवरात्रीचेच राहतात, म्हणून तुम्ही 15 दिवसात केव्हाही कन्या 9 कुमारींना जेवण घालू शकतात। आणि जर तुमची यथाशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही तुमच्या घरी कोणी बाई येत असेल म्हणजे भांडे कपडे आपण असं नोकर वगैरे तर नाही म्हणू शकत त्यांना, पण ते सुद्धा एक लेडीजच राहते, म्हणून सुवासिन महिला
सुवासिनीला सुद्धा म्हणू शकतो आपण त्यांना. तर सुवासिनीला तुम्ही बांगड्या वगैरे, साडी चोळी घरून जी तुमच्या घरी कामाला येत असेल तिला सुद्धा तुम्ही खणा नारळाची चोळी वगैरे देऊन, जर तुम्ही साडी वगैरे देऊन ओटी भरली तरी सुद्धा चालेल. म्हणजे ती आपल्या घरात बरकतीच देऊन जाईल. आणि कुलदेवतेची सुद्धा तुम्हाला ओटी या दिवशी मंगळवारी भरायची आहे. 9 दिवस पर्यंत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ ऐकायचे. आपण कालिका पुराण शालिनी भक्तिसागर कथावर लावणार आहे. तर आपण कालिका पुराण शालिनी भक्तिसागरवर ऐकूया नवरात्रीसाठी. तर त्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त जणांना शेअर सुद्धा करा. आणि हा जो आपण गुढीपाडवा राहतो, हा आपण म्हणतो की गुढी उभारायची, गुढी उभारायची. आपण तर गुढी तर उभारतोच, पण याला ब्रह्मध्वज असे सुद्धा म्हणतात. हे जे ध्वज आहे गुढी उभारायचे, तर याला ब्रह्मध्वज असे सुद्धा म्हणतात. तर या ब्रह्मध्वजाची पूजा छान करायची, मनातल्या इच्छा बोलायच्या. ज्यांना घर नसेल त्यांनी त्या ब्रह्मध्वजाला प्रणाम करून आपल्याला पुढच्या वर्षी नवीन घर हो आणि नवीन घरात आमचा गृहप्रवेश हो अशी कामना केली तरी सुद्धा आपले नवीन घर पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच होईल. ज्यांच्यावर कर्ज झालेले आहे त्यांनी जर त्या ब्रह्मध्वजाला जर नमस्कार केला, पूजा अर्चना केली, फूल वाहिले आणि सांगितले की माझ्या वरचे जे कर्ज आहे ते संपूर्ण कर्ज एवढ्या पुढच्या वर्षापर्यंत 6 महिने, 3 महिने, 6 महिने जे तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा बोलू शकतात. तर अशा या ब्रह्मध्वजाची तुम्हाला फुलांनी आणि आमच्या पत्त्यांनी पूजा करायची. पूर्ण घराला तुम्हाला आमचे पत्त्यांचे वंदनद्वार लावायचे, फुलांचे वंदनद्वार लावायचे. अशी ही गुढीपाडव्याचा सण असा साजरा करायचा. या दिवशी तुम्ही श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर कुमकुम मार्चन नक्की करा. 16 वेळा श्री सूक्त जर तुम्हाला वेळ नाही तर 1 वेळा सुद्धा तुम्ही कुमकुम मार्चन करू शकता. तर मित्रांनो, श्री यंत्र कसे असतात ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर हे पहा, हे मी हार्डवेअरवर बसलेली आहे इथं. तर हे श्रीयंत्र. तर या श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुम मार्चन करू शकतात. ओम श्रीम नमः, ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण, म्हणजे कुंकू. आता देवाऱ्याजवळ मी बसलेली नाहीये, हे श्रीयंत्र आहे. तर तुम्हाला हे प्लेटमध्ये घ्यायचंय. प्लेटमध्ये अगोदर याला स्वच्छ दुधाने, मधाने, पंचामृताने घेऊन प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला श्रीसूक्त बोलायचंय. नाहीतर व्हिडिओ मोबाईलला लावून द्या. माझा व्हिडिओ तर येऊनच जाईल श्रीसूक्ताचा. तर 1 वेळा पण आपण श्रीसूक्त बोलले तरी पण चालेल. म्हणजे कुंकू घ्यायची आणि हे 3च बोटांनी आपल्याला घ्यायचंय. आणि मग 3 बोटांनंतर आपल्याला ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरतस्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदोम आवाहा. तर असं तुम्हाला या श्रीयंत्राची पूजा करायची आहे. तर आणि जर श्रीयंत्र नसणार पण तर माता लक्ष्मीची सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. आणि त्याला हे कमलगट्ट्याचे माळा सुद्धा तुम्ही असे अर्पण करू शकतात प्लेटमध्ये ठेवून. तर हे श्रीयंत्राची त्या दिवशी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी अशी पूजा करायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आणि आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. पण एक लाईक नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स पण करा. आणि शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर नक्की आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.